कधी विचार केला आहे का? काही लोक आपल्या आयुष्यात अचानक येतात आणि आपलं सगळंच बदलून जातं. तुमचा विचार, तुमचा मार्ग, कधी कधी तर तुमचं पूर्ण आयुष्य. हे फक्त योगायोग असतं का, की विश्वासा एक संकेत असतो? आजची गोष्ट तुमच्या मनाला नक्की स्पर्श करेल. एका गावात विराज नावाचा एक मुलगा असतो. घरची परिस्थिती खूप साधी. वडील शेतमजूर, आई घरकाम करून घर चालवायची. विराजकडे मोठी स्वप्न होती. त्याला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं होतं, पण प्रत्येक वेळी परिस्थिती थांबवायची. पैसे नव्हते, ओळख नव्हती, आणि सर्वात मोठं म्हणजे स्वतःवरचा विश्वास कमी कमी होत चालला होता. तो रोज स्वतःला म्हणायचा, हे माझ्यासाठी नाही, मोठं होणं फक्त श्रीमंत लोकांसाठी. आणि हळूहळू त्याने स्वप्न पाहणं कमी केलं. एक दिवस तो शहरात गेला नोकरी शोधण्यासाठी. पूर्ण दिवस फिरला, पण कुठेच काम मिळत नव्हतं. थकलेला, निराश, तो एका रेल्वे स्टेशनवर बाकावर जाऊन बसला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तेवढ्यात एक वृद्ध चहावाला त्याच्या जवळ आला. त्याने त्याला शांतपणे विचारलं, बाळा, एवढा हरलेला का दिसतोयस? विराजने पहिल्यांदाच मन मोकळं केलं. तो म्हणाला, काका, मी खूप प्रयत्न करतोय, पण प्रत्येक वेळी अपयशच मिळतं. कधी कधी वाटतं देवाने माझ्यासाठीच काही ठेवलं नाही. तो वृद्ध चहावाला हलकस हसला. त्याने चहाचा एक कप त्याच्या हातात दिला आणि म्हणाला, चहा पाहतोयस? पाणी गरम झाल्याशिवाय चहा तयारच होत नाही, आणि माणूसही संघर्षाशिवाय मजबूत होतच नाही. विराज शांत झाला. ते पुढे म्हणाले, कधी कधी देव आपल्याला थांबवत नाही, तो फक्त आपल्याला तयार करत असतो. त्या एका वाक्याने विराजच्या मनात काहीतरी बदललं. त्याला जाणवलं, तो हरला नव्हता, तो तयार होत होता. त्या दिवशी त्याने स्वतःला एक वचन दिलं, मी थांबणार नाही. तो परत गावात गेला, पुन्हा मेहनत सुरू केली. लहान कामं केली, मोठी कामं केली. रात्र दिवस एक केला, अभ्यास केला. दिवसा काम केलं, रात्री भरपूर अभ्यास केला. लोकांनी हसून घेतलं, नातेवाईकांनी टोमणे मारले, पण यावेळी तो थांबला नाही. काही वर्षांनी त्याने स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केला. तो वाढत गेला. आज त्याच गावात लोक त्याच्याकडे प्रेरणेने पाहतात. पण विराज नेहमी म्हणतो, माझं आयुष्य बदललं मोठ्या संधीमुळे नाही, तर रेल्वे स्टेशनवर भेटलेल्या त्या एका चहावाल्यामुळे. म्हणून जर तुमच्या आयुष्यात कुणी अचानक आलं असेल आणि एका वाक्याने तुमचा विचार बदलून गेला असेल, तर समजा तो योगायोग नव्हता, तो संकेत होता. विश्व आधी माणसं पाठवतं आणि नंतर मार्ग दाखवतं. काही लोक आपल्या आयुष्यात राहण्यासाठी येत नाहीत, ते आपल्याला बदलण्यासाठी येतात. जर ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, कारण इथे आपण फक्त मोटिवेशन देत नाही, आपण आयुष्य बदलणारे विचार देतो. धन्यवाद.